महत्वाची आणि मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। कौटुंबिक अत्याचार कायदा हा पतीविरोधात गैरवापराचं मोठं शस्त्र ठरत असल्याचं आता महत्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। वैयक्तिक सूड भावनेपोटी या कायद्याचा वापर केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं आता ताशेरे ओढलेत। हुंड्यासाठी छळाच्या तक्रारीत कुटुंबातला सदस्य सहभागी असल्यास त्याच्या सहभागाचे पुरावे असले पाहिजेत। पतीच्या दूरच्या नातेवाईकांना कौटुंबिक क्रूरतेच्या प्रकरणात अनावश्यकपणे अडवलं जाणार नाही याची काळजी घ्या असा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय। विशेष म्हणजे बंगळुरूतला सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आयपीसी कलम 498 अ च्या गैरवापराबाबत वाढ झाली आहे। आयपीसी कलम 498 अ हिशेब चुकता करण्याचं शस्त्र बनलंय। कौटुंबिक अत्याचार कायदा बदला घेण्याचं शस्त्र नाही। पतीचा बदला घेण्यासाठी कायद्याचा गैरवापर नको। अनावश्यक कुणाला अडकवलं जाणार नाही याची काळजी घ्या।